काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांना वीरमरण आलंय। साताऱ्यातील शहापूरचे जवान अर्जुन जाधव आणि कोल्हापुरातील गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण शहीद झालेत। दोघांचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी दाखल होणार असून त्यांच्यावर आजच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील। साताऱ्यातील 30 वर्षीय अर्जुन जाधव यांना हँड ग्रेनेडच्या स्फोटात वीरमरण आलंय। काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना अर्जुन जाधव शहीद झालेत। लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते। काश्मीरमध्ये 8 RR मध्ये ते कार्यरत होते। 25 जूनला त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते। त्याआधीच त्यांना वीरमरण आल्यानं कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे। तर कोल्हापुरातील विक्रम चव्हाण यांना काश्मीरच्या उरीमध्ये LOC वरील स्फोटात वीरमरण आले। ते राष्ट्रीय रायफल तुकडीत कार्यरत होते। उरी सेक्टरमधील कमलकोट भागात गस्त घालत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यातच त्याला वीरमरण आलेलं आहे। शहीद विक्रम चव्हाण 2017 मध्ये सैन्यात भरती झाले होते।